मैत्रीचा सात बारा. नीलिमा, नीलिमा. हा ग सॉरी, माझं लक्ष जरा नव्हतं. तेच विचारते, लक्ष कुठं आहे? काही नाही, तू बोल. नाही, समथिंग इज रॉंग. घरी काही घडलंय का? अगं माझी मुलगी आहे ना स्वरा, आज ती नेमकी घरी एकटी आहे. म्हणजे नेहमी पाळणा घराच्या मावशी तिला स्कूलमधनं पिक करतात, पण नेमक्या आज त्या गावाला गेल्यात. मग तिला नेबर्सकडे ठेवायचं. अगं सोसायटीत सगळे वर्किंग आहेत, म्हणजे शेजारच्या आजींकडे ठेवलंय, पण त्यांची मेडिकल कंडिशन जरा डाऊन असते आणि मेडिसिन चालू आहेत, त्याच्यामुळे त्या दुपारी झोपल्यात की डायरेक्ट संध्याकाळी 5ला उठतात. त्यामुळे थोडी काळजी वाटते. एक मिनिट. हॅलो, कुठं आहेस तू? काही नाही, अरे माझं एक काम होतं. तिचाच फोन आहे. हॅलो, कशी आहेस बाळा? मम्मा, माझी काळजी करू नको, तू कामावर फक्त फोकस कर. हो, पण तू काय खाल्लंस का आता? लंचला अजून वेळ आहे. बरं, आजी झोपल्या का? जासूस आजी. स्वरा, मोठ्यांबद्दल असं बोलायचं नाही, सांगितलंय ना मी तुला. मग तू काल माऊला बोललेली आजी जासूस आहे, आपल्याकडच्या सगळ्या बातम्या दुसऱ्यांना सांगतील, तशी जासूसला झोप येते. हे बघ, तुला घ्यायला एक दादा येईल, माझा फ्रेंड येतो. आज तू दिवसभर त्यांच्याकडेच थांबायचंय. नको ना मम्मा, मी आजीच्या मोबाईलवर कार्टून बघते. तुला माहितीये, मी आजीच्या मोबाईलवरचं पासवर्ड ओळखलं. बॅड मॅनर्स. असं कोणाच्या फोनचा पासवर्ड बघतात? आजीने माझ्यासमोरच टाकले ना, मग मी काय करणार? हे बघ, दादा आहे ना, त्याच्या घरी खूप मोठा टीव्ही आहे आणि त्याच्यात ना फुल गेम्स आणि कार्टून्स आहेत. तुला खूप मजा येईल तिकडे. पण तुझा फ्रेंड तुझ्यासारखं मला ओरडलं नाही ना, आणि मी सगळं होमवर्क केलेलं आहे. नाही ओरडणार कोण. आणि तिथे ना खेळायला तुझ्या बरोबर भरपूर मुलं मुली आहेत, माहितीये? माझ्या इथचं कुणी आहे का? आदित्य. आदित्य. बरं, आजींकडे फोन दे तू. आता जासूस झोपले. हॅलो मम्मा, ते येणार आहे, त्यांचे फोटो पाठव. फोटो कशासाठी? अगं कन्फर्म करण्यासाठी. मला कोणी उचलून घ्यायला तर. पाठवते. तो दादा येईल आणि मी आजींना सांगून ठेवले, जा व्यवस्थित त्याच्याबरोबर. कोण आहात तुम्ही? तू स्वरा आहे का? हा हा. अगं मला तुझ्या मम्मीने पाठवलंय तुला न्यायला. बरोबर. लाडू कडणार? थांबा 2 मिनिटं. बाळांनो, नीट लक्ष द्या त्याच्याकडे. तुम्ही काही काळजी न करू नका आजी. अरे आजीने रिस्टार्ट करावं लागेल का? झोपलेत. आजी चालले मी आता, तुम्ही या गुडूप. नीट जा.
मम्मी तर बोलली एकच दादा येणार होता. मग लिओ कोण आहे? हो आदित्य. हा आदित्य तर माझ्या वयाचा आहे ना. हा मेंदून म्हणाली असेल, ब्रेन न. बरं चला 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 चला. मला पाय चालू शकते. बर माझी आई. चला चला बॅग घेऊ का तुमची? हा घ्या. गॉगल घेतलाय. चला 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 चला. चप्पल आण. घेतो मॅडम. ही घ्या. ही घ्या पाय. कार आहे का बाईक आहे? आमच्याकडे तर बाईकच आहे. गरीब आहात. होय तुला फोन लिहायला लागतो. शेट्रा. गडबड. तू फॉलो मी. हॅलो स्वरा तुझी बॅग. इतका मोठा फ्लॅट आहे तुमचा? हा मोठ्या घराला फ्लॅट नाही म्हणत, बंगला म्हणतात. काय म्हणतात? बंगला. हा एवढा मोठा टीव्ही आहे तुमचा? हा. आलात का स्वराबाई? हो आले. पण तुला माझं नाव कसं माहिती? तुझी मम्मा फ्रेंड आहे ना माझी, तिचा फोन आला होता तू येणार आहेस म्हणून. हो का? तुझं नाव काय? योगिता. नाईस नेम. मग तुम्ही सगळे माझ्या घरी का नाही येत? अगं मी दिवसभर बिझी असतो ना, मग कसं येणार? पण तू आज घरी कशी काय? अरे मला जरा बरं वाटत नव्हतं, मग छाया म्हणाली तू थांब मी करते हँडल कॅफे. अच्छा. आणि बरं झालं मी गेले नाही ते. आता या छोट्या पाहुणीची भेट कशी झाली असती? पाहुणे? पाहुणे म्हणजे काय? छोटी पाहुणी म्हणजे छोटी पाहुणी म्हणजे स्मॉल फ्रेंड. हा. सो माय स्मॉल फ्रेंड. फ्रेंड्स. फ्रेंड्स. ये ये झोपा. काय मग सोळाबाई, भूक लागली की नाही? हो. मग जेवण आणू? मी टिफिन आणलाय माझा. बर, काय आणलं डब्यात? वरण भात. हो. मग थांब मी गरम करून आणते पटकन. ए आदित्य, बोर होते मला. तुम्ही का झोपलेत? कार्टून लावा ना टीव्हीवर. अगं आमच्या टीव्हीवर ना कार्टूनच लागत नाही. इथे कोणी लहान राहत नाही ना. मम्माला फोन लाव. चीटिंग केली तिने माझ्यासोबत. अगं तुझी मम्मा कामात आहे बाळा. नाही, फोन लाव मम्माला. तिने चीटिंग केलीये. तू एक काम कर, माझ्या मोबाईलवर आहे ना कार्टून लावून देतो मी तुला. कुठलं कार्टून बघते तू? शिनचॅन. फोन नको. स्वरा बाळा, हा. मी तुला गोष्ट सांगू का छान? नाही, कार्टून बघितल्याशिवाय मी जेवत नाही. पण छोटूशीच गोष्ट, अगदी तुझ्यासारखी. सांगते ना पटकन. तू ऐक, तुला जर नाही आवडली तर सांग मला, मग आपण कार्टून बघू. डन? ठीक आहे, दिला चान्स तुला. पण मला नाही आवडली तर मी ऐकणार नाही. हा. ठीक आहे, डन. तर एक असते सिंड्रेला, तुझ्यासारखीच गोड गोंडस. तिच्याकडे काय असतं माहितीये? तिच्याकडे ना जादूचा बूट असतो, आणि तो पण काचेचा. त्या जादूच्या बुटामुळे ना ती हवं तिथे जाऊ शकते. हवं तिथे म्हणजे तुला जर कॅफेमध्ये जायचं असेल तर कॅफेमध्ये जाऊ शकते, जंगलात जायचं असेल तर जंगलात जाऊ शकते, हवं तिथे जाऊ शकते. मग ती काय करते माहितीये? ती एके दिवशी जाते मोठ्या जंगलात. जंगलात गेल्या गेल्या तिला कोण दिसतं माहितीये? मोठा सिंह. हो, भला मोठा सिंह. ह्या दौलत दादासारखी दाढी मिशी असलेला.
सिंड्रेला तो लायन खातो? नाही, सिंड्रेला तुझ्यासारखी ब्रेव आणि स्ट्रॉंग असते ना, तिला कसा खाणार सिंह? मग काय होतं माहितीये? हळूहळू त्या सिंड्रेलाला सगळ्या प्राणी आणि पक्ष्यांचं मनातलं ऐकू येतं आणि मग ती सुखरूप तिच्या घरी परत जाते. कोण आहे रे हा छोटा प्राणी? मी काय तुला प्राणी दिसते? अरे वा, छान बोलतोय की हा छोटा चेतन. आता चेतन कोण? राहू दे सर, ह्याच्याकडे लक्ष नको देऊ. आम्हाला पण कधी कधी कळत नाही काय बोलतो ते. बरं, हा डॉक्टर सिद्धार्थ दादा. आणि जास्त आगाऊपणा केला की नाही इंजेक्शन पण देतो. चल, मी इंजेक्शन बिंजेक्शन घालते. करा मोबाईल नाही. आपण एक काम करू, आपण गेम खेळूया का? हा, व्हिडिओ गेम? नाही नाही नाही, लपाछुपी. लपाछुपी? लपाछुपी म्हणजे हाईड अँड सीक. हाईड अँड सीक? माझ्या डॅडी मम्मीला सुट्टी असली की आम्ही घरी पण खेळतो. हो का? हा, पण त्यांना एकच दिवस सुट्टी असते. चला मग आता आपण खेळूया गेम. खेळायचा? चला चला. ए मी तुला बघतो. ए चल रे दौल्या. आलो. आय आय. तारा दिसू दे खरा, आकाशी स्वप्नांचा. तारा दिसू दे खरा, आकाशी स्वप्नांचा. शोधूया पत्ता रोज रोज हसुनी, नव्या आसमानावरचा. तासा तासाला नवी जिथे हक्काची हमी, मन जिंकून घेऊन हरूया डाव क्षणाचा. बेधुंद जग सारे खुलके जिले यारा यारा. ओहो काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा बारा. ओहो बेधुंद जग सारे खुलके जिले यारा यारा. ओहो काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा.
थोडीशी बेफिकरी उन्हाळ दिस भासती तरीही जीव लावती सारे जीवाचे सोबत फॅशनची ट्रेंडिंग स्टाईल ऑसम ही चार्मिंग स्माइल दोस्तीची काय ठीक घेऊ ते फ्लाय कधी प्रेमाचे गाणे कधी टोकाचे राडे तरी मैत्रीच्या ओढीने गोडी ही वाटे कुणाला नुसतं दमवलं बाबा या पोरीनं. पण तेवढीच मजा पण आली की नाही? हो. गावाकडे खेळायचो पण डाव त्यानंतर आजच खेळलोय. पण जिम मध्ये जेवढी वर्कआउटला मजा येत नाही ना तेवढी आज आली बरोबर आहे. तुला मम्माने सांगितलं नव्हतं का तिचे एवढे छान छान फ्रेंड्स आहेत ते? नाही. मम्माला नंतर शिक्षाच द्यायला पाहिजे. तू दादांशी गप्पा मार, मी मस्त गरम गरम दूध आणते तुझ्यासाठी. मला नाही आवडत दूध. अगं पण तुला मग पॉवर कशी येणार खेळायला? आपण आता इथून पुढे खेळायचं ना जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा. मग पिणार ना दूध? हो. आणते मी. बसा इथे. तू ऍक्टर आहेस का? मी चान्स दिलाय म्हणून झालाय. तू गप रे. येस, मला पण व्हायचंय. ऍक्टर व्हायचंय. हो ना, मग त्यासाठी खूप छान छान खावं लागतं आणि दूधही प्यावं लागतं. धरा. गुड गर्ल. धर. वा 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 वा. गुड गर्ल. डायलॉग कोणाचा आहे? बास. बस. मी खाईन आणि मी पण पेन. पण मम्मा तुझ्यासारखी प्रेमाने नाही ना भरवत मला. अगं अगं मम्मा दिवसभर बिझी असते ना कामात, मग तिला फोन बघता येत नाही, मग उरलेली कामं ना ती तेव्हा करते म्हणून. नाही ते रील बघत असते. हसू नका. हे राहिले असेल ना ग, म्हणजे दिवसभरात त्रास नसेल ना दिला तिने? काही टेन्शन नको घेऊ, सगळेच समजून सगळे. डॅडा पण उशिरा येतो. कार्टून मध्ये दाखवतात ना तसं मला मम्मा आणि पप्पाच्या मध्ये झोपायचं असतं. पण रोज सारखे भांडत असतात. अगं बाळा, मोठ्यांचे असं भांडणं होत असतात पण ते क्लिअर होऊन जातं. पण ते सुट्टीच्या दिवशी तुला बाहेर फिरायला घेऊन जातात की नाही? नाही, दोघं एकत्र नसतात म्हणून मी कार्टून आणि मोबाईल बघते. तिथे हॅपी फॅमिली असते. मला हॅपी फॅमिली पाहिजे. आता आपली पण हॅपी फॅमिली असेल. मम्मी पप्पा नाही घालणार. मामा तू रडतीयस का? अगं मी रडत नाहीये. हे सगळ्यांनी तुझी किती केअर केली की नाही म्हणून मी हॅपी आहे. थँक्यू तुम्हा सगळ्यांना दिवसभरीला सहन केल्यासाठी. थँक्यू काय, किती गोड आहे ती. नाही, मला इथंच राहायचं. बाई, तू नाही गेलीस तर मम्माला करमेल का? आणि मी आज तुझ्या आवडीची पावभाजी करणार आहे ना. हे बघ पिल्लू, तू एक काम कर, तू दर संडेला येत जा इकडे, मग आपण खूप खेळूया. इतर दिवशी कोणीच नसतं इकडे, मग कोणाशी खेळणार तू? आणि इथून पुढे मम्मा पप्पा पण नाही भांडणार, हो ना? हो, नाही भांडणार आम्ही. आणि तुला ते फिरायला पण नेतील आणि मम्मा पण भरवताना फोन नाही बघणार. येस. चला, थँक्यू. बाय करा सगळे. बाय 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 स्वरा. परत या. बाय सरा. बाय. ओके, चला चला.
हॅलो, हा छाया, तू आज पण एकटीने कॅफे हँडल करशील का? अगं हो, जरा बरं वाटत नाहीये. चालेल तुला? हा ठीक आहे, ओके, बाय. हॅलो, हा विक्रम, तू तुझ्या मुलाला 2 वाजता पाठवलंस तरी चालेल. हो, मी घरीच आहे. हां, ओके, भेटू, बाय. गेम्स डिस्कस केले पाहिजेत आता. डन.